वहिनी या वहिनी साहेब जामच टरकल्यात आता. हो मग म्हणून तर मिटवायचं म्हणत होत्या. अजिबात मिटवायचं नाही. मालक काय लढतर झालं? अरे त्या श्रीहरीच्या मागं कोण आहे ते कळले आम्हासनी. कोण आहे? आता तुम्हीच तुमच्या डोळ्यानं बघा. या बघ. वहिनी राणा भाऊजी, राणा भाऊजी, अहो कुठल्या जन्माचं पाप म्हणून आमच्या बरोबर व्हायला लागले बघा. याच जन्माचं पाप आहे हे. मालक त्या श्रीहरीला पडवून तुमच्या वहिनींनी पाठवलंय. वहिनींनी? अहो वहिनी तुम्ही? नाही आग्या आग्या बांबून डोसकं फोडा बघा आमचं. अहो असलं खोटं नाटक सहन करण्यापेक्षा मेलेलंच परवडलं. चंदे माझ्या नवऱ्याला शेवटचा नमस्कार सांग बाई. अहो वहिनी काय बोलताय तुम्ही? आता काय करू राणा भाऊजी? अहो खऱ्याची दुनियाच नाही राहिली बघा. आम्ही आपल्या गावाच्या भल्यासाठी समाजसेवेसाठी लोकोपयोगी काम करायची म्हणून आलो तरी काय वाटायला लागले आमच्या. कसली समाजसेवा? त्या भामट्याला माझा नवरा बनवून पाठवायचा ही समाजसेवा आहे काय? ही बाई काय म्हणते आम्हाला काय बी माहित नाही बघ राणा भाऊजी. अहो आम्हासनी कळलं एका गरीब माणसाला इथं डांबून ठेवलंय म्हणून आम्ही बघायला आलो तरी ना आम्हासनी डांबून ठेवलं. अहो वहिनी तो गरीब माणूस नाही, एक नंबरचा लुच्चा लपंगाना भामटा माणूस आहे. आपण आम्हासनी कसं कळणार कोण आहे इथं ते? जिजा चांगला डाव आखलास ग बाई. वहिनी साहेबांना अडकवायचा. राणा अरे जिजालाच सांगितलं वहिनी साहेबांना आज जाऊन बघा जावा म्हणून. बघा अहो आम्ही सगळा वाद विसरून हिच्यावर विश्वास ठेवला आणि बघा आत गेलो तर हिनच कोंडून ठेवलं आम्हासनी. आणि वर्ण म्हणाली आता तुला कसं अडकिवतो बघस तू. ठीक आहे ऐकच तू. आता तुला काही सोडत नसतोय बघ मी. आता तू अडकली. आता काय तुझी सुटका नाही बघ. काय समजतेस काय आम्हासनी? अगं सगळीकडनं निसटतो आम्ही, इकडनं बी निसटन बघच तू. आता बघच तू कशी अडकतीस ते. आता पहिलवान पोहोचला एवढ्यात. होय त्याला सांगून तुझी कशी उचल मागणी करतो ते बघा. बघा राणा भाऊजी अहो आता तरी विश्वास बसला का नाही आमच्यावर? अहो आमच्यावर सूड उगवायचा म्हणून ही तो कोण श्रीहरी त्याच्या प्रकारात आम्हाला अडकवायला बघत होती. अहो तुमच्या मनात बी आमच्याबद्दल इश्क कालवायला बघत होती हो. मालक तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आता आमच्यावर भरोसा नसेल तर हा घ्या बांबू आणि डोसकं फोडा आमचं. या खोटारड्या जगात स्वार्थी जगात जगायचा अर्थच नाही बघा. वहिनी तुम्ही जरा थांबा, जरा शांत व्हा आणि कुणी काय बी बोल नका. गप्प बसा समजे. नाही मी काय म्हणतो आपण त्या श्रीहरीला विचारूया की तू कुणाचा साथीदार आहेस बाबा, म्हणजे खरं कुठं होऊन जाईल.
अरे पण श्रीहरीच गायब झाला तर मग आपण विचारणार कोणाला? नाही नाही, तो गायब झाला नाही. आपण एक काम करूया, आपण की नाही पोलिसांनी बोलवूया आणि त्यासनी सांगूया चौकशी करा म्हणून. मग काय खरं काय खोटं समजा कळेल. चला श्रीहरीकडे जाऊया, चला. अरे पर ते नवरा ना श्रीहरीला पोलिसांनी सिकड पाठवले ना. कारण त्यासनी वाटते श्रीहरी जियाचा नवरा आहे म्हणून. ते काय नाही, आपण पोलिसांनी सांगूया चौकशी करायला आणि खरं काय ते बाहेर काढायला सांगूया. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही म्हणाल तसं. चला. अरे आता ही पोलिसांची भानगड कशाला? मोबाईल मधलं रेकॉर्डिंग ऐकल्यावर वहिनी साहेबांचं पटलं होतं राणाला. कशाला उगाच त्या श्रीहरीला विचारूया म्हटलायच? पोलिसांनी बोलवून विचार असं म्हणलं नव्हतं मी. तुला तोंड उचकटायची काय गरज होती पप्प्या? मी काय म्हणतोय, आपण इथनच कल्टी मारूया काय? पप्या चल. काय चला? अरे तो ठोकळा पेटला तर आपल्याला पाताळात बी हुडकून काढील. चला म्हण. ताईसाहेब, माझा जीव लई लटलट कापायलाय हो. अरे काय करू मी याचं? तू असं वाटतं कधी? राणा, अरे कशाला पाहिजे पोलीस वगैरे? आपलं गाव तंटामुक्त आहे रे. नाही नाही, पोलिसांनी बी खात्री झाली पाहिजे. आपण राणाबाजी आम्ही काय म्हणते तुम्हासनी? ह्या बाईसाठी कशा पाहिजे तुम्ही परत येत्या पोलिसांच्या मॅटर मध्ये अडकताय आणि कशाला विश्वास ठेवता हिच्यावर? हे बघा वहिनी, जो श्रीहरी कसा आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास आहे. आले साहेब आले. बाजूला काय झालं? हा ना, तू इथं? तुला सांगितलं होतं ना इकडे चक्रा मारायच्या नाहीत म्हणून. कुणीतरी गॅरंटी घेतली होती राणा इकडे येणार नाही म्हणून. अहो नाही नाही साहेब, राणा भाऊजीसनी काय करू नका सा. आता आम्ही गॅरंटी दिली होती तुम्हाला की राणा भाऊजी इकडे येणार नाहीत, पण तरी बी ते आलंच. आता आम्हासनीच टाका आतमध्ये. साहेब, जो श्रीहरी जिजाचा नवरा नाही. मग कोण आहे? अहो किंवा एक भामटा गुंड आहे. अहो मी टाइमच पोचलो म्हणून बरं झालं, नाही तर त्यानं जिजाचा खून केला असता. होय साहेब. साहेब, या वहिनी साहेबांनी येऊ पप्प्या, या दोघांनी बी त्या श्रीहरीला पडवून पाठवलाय. एक मिनिट. हे श्रीहरी कुठं आहे? हे सगळं त्याच्यात तोंडून ऐकायचं आहे मला, खरं काय आणि खोटं काय. कुठं आहे त्यो? अहो साहेब, गुंड माणूस आहे त्यो. होय? अरे मग उगाळून काढू की खरं काय आणि खोटं काय त्याच्याकडनं. कुठं आहे त्यो? आताच आहे, झाकून ठेवलंय त्याला. साहेब चला. होय, या हे साहेब. बरं का तू या. कुठं आहे श्रीहरी? हा? कुठं आहे श्रीहरी?
हो साहेब इकडेच होता. ए बरकत इकडेच होता ना वय इथंच ठेवलेलं साहेब. वय. अरे मग आता कुठं आहे? हा का गायब झाला? गायब झाला काय? हा? गायब झाला? अरे राणा, कायदा म्हणजे काय खेळ वाटतोय रे तुला? हा कुठं आहे श्रेयरी? अहो, कुठे आहे म्हणजे आत होता ना मग कुठे गेला आता? नाही आहे तो आत. राणा ए बाबा, तू ह्या जिजाच्या नादाला लागून त्या श्रीहरीचं काही बरं वाईट केलं नाहीस ना रे? नाही नाही ए काय म्हणतेस पप्प्या? साहेब, आमचं राणा भाऊजी कधी बी अशी चूक करणार नाहीत. आम्ही तुम्हाला सांगतोय बघा, त्या श्रीहरीचं मर्डर आहे ना ह्या जिजानीच केलं असणार. आणि उगा आमच्या साध्या बोळ्या दिराला अडकवायला लागली हो. बास झालं, बास झालं. राणा, जिजा, खरं खरं सांगा, तुम्ही दोघांनी मिळून खरंच त्या श्रीहरीचा काटा काढला नाही ना? मला तसंच वाटायलंय मला तसं. वय वय वय. अहो नाही हो साहेब, अहो त्याला आतमध्येच ठेवला होता. मी काय म्हणतो साहेब, ही जिजा आहे की नाही जिजा, तिचा की नाही वहिनी साहेबांच्यावर आणि श्रीहरीवर दोघांच्यावर बी राग आहे. राणा, जिजा, चला पोलीस स्टेशनला चला. अहो साहेब, नाही नाही साहेब, अहो आमचं राणा भाऊजी निर्दोष आहेत हो. तुम्हाला सांगतोय आम्ही, ही सगळी करणी ना या बाईची आहे. तिला ज्ञान तुरुंगात टांगून ठेवा बरं. हिनंच तिच्या नवऱ्याचा खून केला असणार. अहो तुम्हाला सांगतो, आमचं राणा भाऊजी साधी मुंगी बी मारत नाहीत हो. चौकशीला तर दोघांना पण यायला लागणार. वहिनी साहेब, हा राणा, जिजा, चला पोलीस स्टेशनला चला. अहो पण साहेब मी काय म्हणतोय, ए आता जे काय बोलायचं ते पोलीस स्टेशन मध्ये, समजलं? मुकुंद, हा घ्या सगळ्याच, चला बाजूला. राणा भाऊजी, तुम्ही काय बी काळजी करू नका सा. अहो तुम्हासनी सोडवण्यासाठी आम्ही पार सुप्रीम कोर्टाचा वकील आणू, पण तुम्हासनी सोडवू बघा. आणि आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला काय बी होणार नाही. आम्हासनी जेलात धाडा निघाली होती, स्वतःच गेली जेलात. त्याची भीती होती तो राणा, ती बी जेलात गेलाय. पोप्या, भारत देवच पावला मरता. आपण की नाही आजच्या आजच तमाशा बघून घेऊया की मरता. चला चला तमाशा बघतात. दिवसेंदिवस ही केस गुंतागुंतीची होत निघाले. घोरपडे, काहीतरी केलं पाहिजे ना? तर काय साहेब, रोज एक नवीन भानगड, रोज एक नवीन वाद. त्या दोघांच्या केस शिवाय दुसरं काही कामच राहिलं नाही असं वाटायला लागलं. राणा, तू खून केला श्रीहरीचा? अहो साहेब काय बोलताय तुम्ही? अहो मी खून करेन का कधी? होय साहेब, राणाचा खून करणाऱ्यातला नाहीये. होय साहेब, आणि मी का खून करेन? या जिजासाठी? बास झालं काय साहेब? लई ऐकून घेतलं तुमचं. अहो त्यो भामटा गुंड तुम्ही माझ्या गळ्यात मारला आणि आता त्याच्या खुनाचा आरोप तुम्ही एका भल्या माणसावर करायला लागलाय. अहो कितीदा सांगू तुम्हाला, त्या श्रीहरीनं माझा खून करायचा प्रयत्न केला आणि त्यातून या पैलवानानं मला वाचवलंय. पुण्यांदा सांगतो, त्या राक्षसाला जर का माझा नवरा बोललात का नाही तर हिथं पोलीस स्टेशनात जीव देतो बघा. ए जिजा, जिजा,
तू जरा शांत हो बरं, शांत हो आधी. अगं चिडतीस कशाला एवढी? काय चिडू नका, चिडण्यासारखं तुम्ही करायला लागलाय आणि मला चिडू नका म्हणताय बाय. बाकी काय बी म्हणा, पण पुण्यांदा त्या राक्षसाला माझा नवरा म्हणायचं नाही. किंवा खोटे पुरावे देऊन मला त्याची बायको सांगतोय ते तुम्हाला चालतंय, आणि मी स्वतः इथं सांगायला लागलोय तो माझा नवरा नाही, ते पटन हवंय तुम्हाला. ठीक आहे, नाही म्हणत तुला त्या श्रीहरीची बायको, ते कळलंच तपासात. पण श्रीहरी कुठे? अहो तो साहेब सटकलाय. सटकला? असं कसं सटकला? तुम्हीच तर त्याला कालपर्यंत बांधून ठेवला होता. हं? हे तुम्हीच कबूल केलं आणि आता अचानक श्रीहरी गायब. नाही नाही नाही, या केसचा तपास झालाच पाहिजे. घोरपडे, चला घटनास्थळ बघायचे आम्हाला. कोण? हा, घोरपडे, चला बघा. नाही सर. साहेब आत पण नाहीये. तू कुठं राहत रे? इथे चल, चल तुझं घर बघू. चला. इकडे जा, तुम्ही माझ्या पाठीमागून या. कुठे श्रीहरी? अहो साहेब खरं सांगायला माहित नाही हो. अहो उलट त्याला आम्हाला तुमच्या ताब्यात द्यायचं होतं बघा, म्हणून फोन केलता का नाही? होय केलता. अहो साहेब राणादानच खबर दिली आपल्याला. आता आम्ही जर खून केला असेल तर आम्ही कशाला खबर देऊ तुम्हाला? साहेब अहो जरा तर विश्वास ठेवा. बरं ठीक आहे, आता सध्या तर तुमच्या विरुद्ध काही पुरावा नाही, पण जोपर्यंत या केसचा तपास सुरू आहे तोपर्यंत तुम्ही हा देश सोडून जायचं नाही, कळलं काय? साहेब अहो गाव सोडून म्हणा. हा हा तेच, गाव सोडून जायचं नाही. चला घोरपडे. तो गेला असेल श्रीहरी. माझ्यावर हात उचललायस अंजली, आता तुझा खेळ खल्लास. फक्त रात होते, मग या श्रीहरीचा दणका दाखवतो तुला. सोडणार नाही तुला मी.